विधानसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढाई रंगणार का? कारण बारामती विधानसभेमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशा लढाईची चर्चा. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू. शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद. शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम मधील धक्कादायक प्रकार. बारामतीनंतर शिरूरच्या स्ट्रॉंग रूम मधील प्रकार समोर. कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आपल्याच समर्थकाला मारहाण. वंचितकडून भिवंडीमध्ये उमेदवारी दिलेल्या मिलिंद कांबळे यांना मारहाण. मिलिंद कांबळेंचा अर्ज दुसऱ्या सेम नावाच्या व्यक्तीनं पळवून नेला होता. सोलापूरमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनं भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्याची परवानगी दिल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. 16 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी शौचालयांची व्यवस्था. यंदा 140 रुग्णवाहिका आणि 336 आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती. डॉक्टर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती. पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता आषाढी वारीसोबत 200 टँकरची व्यवस्था असणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगली जिल्ह्यातील बिऊरमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. सप्ताहावेळी मोठ्या उत्साहामध्ये रिंगण सोहळा देखील पार पडला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 20%च पाणीसाठा. शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा. हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी टंचाई. औंढा नागनाथ तालुक्यातील 5 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सावरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावामध्ये पाणीच नसल्यामुळे डोंगराच्या झऱ्यातून पाणी घेण्याची वेळ. हंडाभर पाण्यासाठी महिलांची डोंगरामध्ये पायपीट. मे अखेरीस जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट. 75 गावांमध्ये 92 टँकरनं पाणीपुरवठा. जिल्ह्यामध्ये 154 विहिरींचं अधिग्रहण. जिल्हा प्रशासनाची माहिती. अहमदनगरच्या राहुरीमध्ये नगर मनमाड महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. 1193 गावं आणि 455 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. नागरिकांची चांगलीच तारांबळ. धाराशिव जिल्ह्यामध्ये 226 प्रकल्पांमध्ये फक्त 4%च पिण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक. 113 टँकरनं ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात. सोलापूर तालुक्यातील उजनी धरणाची पाणी पातळी घटली. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती अडचणीत. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. धरणामध्ये 8%च पाणीसाठा शिल्लक. पाऊस वेळेत झाला नाही तर पाणी टंचाईचं संकट मोठं होण्याची शक्यता. पंढरपुरातून पाण्याअभावी द्राक्षबाग सुकली. शेतकऱ्यांवर बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ. 1.5 महिन्यांपासून नीरा भाटघरच्या कालव्यातील पाणी आटलेलं. जळगावच्या मुक्ताईनगरच्या कोऱ्हाळा परिसरामध्ये अवकाळी पाऊस. अवकाळीच्या तडाख्यानं केळीचं मोठं नुकसान. काही ठिकाणी विद्युत खांब आणि झाडं देखील कोसळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. झाडं मोडून रस्त्यावर पडल्यानं वाहतूक काही काळ ठप्प. कोल्हापूरमध्ये विशाळगडाच्या परिसरामध्ये BSNLचं टॉवर कोसळलं. वादळी वाऱ्यामुळे 25 वर्षांपूर्वी उभारलेलं टॉवर कोसळलं. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली. आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. बाजारामध्ये टोमॅटोची मागणी असल्यानं दर सुधारण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून साखरेवर संपूर्ण निर्यात बंदी. मात्र इथेनॉल निर्मितीवरही केंद्राकडून काही बंधनं. साखरेची निर्यात न केल्यास 90 लाख टन साखर अतिरिक्त ठरणार. नाशिकच्या सटाण्यामध्ये शेतातून कांद्याची चोरी. अज्ञात चोरट्यांकडून तब्बल 45 क्विंटल कांदा चोरी. चोरांविरुद्ध तक्रार दाखल. खरीप हंगाम तोंडावर आल्यानं वाशिममध्ये बैलांच्या खरेदी आणि विक्रीवर शेतकऱ्यांचा भर. आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री. लाखो रुपयांची उलाढाल. पावसामुळे पुण्यातील बाजारामध्ये लिंबाची आवक वाढली. दरामध्ये घसरण. लिंबाच्या एका गोणीमागे 400 ते 500 रुपयांची घट. सोलापूरच्या बार्शीतून मुंबईकडे जाणारा 700 पोतं संशयास्पद तांदूळ पोलिसांच्या ताब्यात. तांदूळ खासगी आहे की शासकीय, तपास सुरू. तुळजाभवानी मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणामध्ये गुन्हे नोंदवण्यात टाळाटाळ. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार हिंदू जनजागृती समितीचा आरोप.
बीडमध्ये लाच प्रकरणामध्ये फरार असलेल्या पोलीस निरीक्षकाच्या घराची झडती, कोट्यवधी रुपयांसह 95 किलो सोनं, 5.5 किलो चांदी हस्तगत. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये 25 लाख आणि 4.5 तोळ सोनं सापडलं. जालन्याच्या परतूर नगरपरिषदेचा लाचखोर अधिकारी. राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंधक दिनानिमित्त वाशीमध्ये जनजागृती अभियान, पोस्टर आणि जनजागृती रॅली अभियानामध्ये 48 एनसीसी कॅडेटचा सहभाग. चंद्रपूर शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. अंचलेश्वर गेट, गिरनार चौक, गांधी चौक, मिलन चौक, अभय टॉकीज या परिसरातील अतिक्रमण हटवलं. नांदेड शहरातील उद्यानाची दुरवस्था. शहरामधील सर्वात मोठ्या 20व्या उद्यानामध्ये अनेक समस्या, तर शहरातील नानांनी पार्क 2 वर्षांपासून बंद. बीडच्या परळीमध्ये अवकाळी पावसानं वीटभट्टी धारकांचं मोठं नुकसान. कच्चा माल भेजल्यानं भट्टी मालक संकटात, पंचनामे करून मदत करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील बौद्धवाडी परिसरामध्ये 25 ते 30 विहिरींची पाणी पातळी अचानक वाढली. टंचाई काळामध्ये विहिरींना पाणी आल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. पुण्यातील रिंग रोडच्या कामाला आता गती मिळणार. हवेली खेडचा 15 गावांचं भूसंपादन निवाडे जाहीर. परभणीच्या सेलूमधील नदीवरील पुलाच्या कामाला आता सुरुवात. ग्रामस्थांच्या अनेक आंदोलनांना अखेर यश. काम सुरू झाल्यानं ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. सोलापूर जिल्हा परिषद विकास निधी खर्चामध्ये सर्वात पुढे. पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेनं सर्वाधिक 93% निधी खर्च केला. गोंदियामध्ये वेग मर्यादा न पाळणाऱ्या 702 वाहन चालकांवर कारवाई. 16 महिन्यामध्ये 2.5 लाखांचा दंड वसूल. बुलढाण्यातील अनधिकृत होर्डिंगवर त्वरित कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा आझाद हिंदचा इशारा. नागपूरमध्ये पालिकेची होर्डिंगवर कारवाईला सुरुवात. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये त्रुटी असलेले टॉवर काढणार. गंगाबाई घाट ते टेलिफोन एक्सचेंज चौक या रस्त्यावरील अवैध होर्डिंग काढले. अहमदनगर शहरामधील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार. महापालिका आयुक्त सौरभ जोशी यांचे आदेश. अनधिकृत होर्डिंगचा केला जाणार सर्वे. पुण्याच्या शिमला ऑफिस चौकजवळ मेट्रो स्टेशनचा गर्डर लॉन्चिंग आणि पिलरचं बांधकाम सुरू होणार. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतुकीमध्ये उद्यापासून बदल. लातूरच्या आष्टा टोल नाक्यावर जवळून लुटण्यात आलेली विदेशी मद्याची ट्रक अखेर जप्त. 4 जणांना अटक. 74 लाखांचं विदेशी मद्य देखील जप्त. पिंपरी चिंचवडमधून गहाळ झालेले 10 लाखांचे 70 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. दरोडा विरोधी पथकाकडून मोबाईल हस्तगत.